आशीर्वाद घेते, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन एक नवीन ऊर्जेने पुन्हा हे वर्ष सुरू करून महाराष्ट्राने आणि भारताची सेवा आपण सगळ्यांनी एकत्र करावी आणि भारताचा आणि महाराष्ट्राचा विकास करावा हेच ध्येय धरून आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा कामाला लागलं पाहिजे. सध्या शिवाजी महाराज यांच्याबद्दल अनेक वक्तव्य केली जातात. असे वाद जेव्हा निर्माण होतात ना तेव्हा मला अरुण जेटली साहेब आठवतात. अरुण जेटली साहेब आम्हाला पार्लमेंटमध्ये सिनियर आणि अरुण जेटली साहेब आम्हाला नेहमी सांगायचे की आपण असं करूया की आपण विनंती करूया मीडियाला की तुम्ही दाखवणं बंद करा, लोक बोलणं बी बंद करतील. मीही तुमच्या चॅनल्सवरती बातमी ऐकली वाचली आहे. महाविकास आघाडीची मीटिंग पुढच्या आठवड्यात आहे, तेव्हा स्पष्टपणे आम्ही तुम्हाला जे काय होईल ते महाविकास आघाडी एकत्र मिळून सांगेल. जयदादांनी काल एक स्टोरी ठेवली होती. जयदादांनी पहिल्यांदाच जय पवार अजित पवारांचे जे धाकटे चिरंजीव आहेत ते बोललेत अजित पवारांच्या अपघातावर. VSR कंपनीचा रद्द करा परवाना किंवा ब्लॅक बॉक्स गायब होऊ शकत नाही, जळू शकत नाही, पहिल्यांदाच ते बोललेत. अर्थातच अस्वस्थता मुलांमध्ये आहेच. मी तुम्हाला गेले अनेक दिवस तुमच्याच चॅनलवर तुम्ही गेल्या 15 दिवसातलं माझं प्रत्येक स्टेटमेंट बघा. रोहितमध्ये असणारी प्रचंड अस्वस्थता, मग रोहित धावपळ करून तुम्हाला समोरही त्यांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत. जयच्याही मनात अनेक दिवस, कारण का जय, पार्थ, वहिनी आणि समस्त पवार कुटुंब आणि दादांवर प्रेम करणारे हजारो नाही लाखो करोडो लोक असे महाराष्ट्रात आहेत ज्यांना अनेक मनात प्रश्न आहेत जे अस्वस्थ करणार आहेत. त्याच्यामुळे तो न्याय मागण्यासाठी गेले 15-20 दिवस सातत्याने मी तुम्हाला सांगते की रोहित अस्वस्थ आहे, रोहित अस्वस्थ आहे. पण त्याच वेळेस पार्थ आणि जयवर एवढा मोठा हा शॉक आहे. ही मुलं लहानच आहे तो. त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेतून काल जयनीही त्याच्या भावना काल आपल्या सगळ्यांबरोबर शेअर केल्या. आणि सगळेच म्हणजे आमचं कुटुंब, आणि आमचं कुटुंब म्हणजे ज्यांचं आडनाव पवार आहे एवढेच कुटुंब नाही, तमाम गेल्या 6 दशकामध्ये या तमाम महाराष्ट्रानी आणि देशातल्या लोकांनी जे प्रेम पवार कुटुंबाला दिलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि या अडचणीच्या काळात तुम्ही सगळे समस्त पवार कुटुंब आणि आपलं हे जे कुटुंब आहे त्याच्यात आपण या दुःखात एकत्र आहोत आणि एकामेकाचा साथ देऊन दादाची जी अपूर्णी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे. अर्थातच मला रोहितची काळजीच वाटते, कारण का रोहित अनेक मुद्दे मांडतोय आणि प्रसार माध्यमातून, वर्तमानपत्रातून आणि अनेक समाजातल्या लोकांकडून सातत्याने रोहितबद्दल किंवा ज्या रोहित भावना मांडतोय, जे फॅक्ट्स, नुसत्या भावना नाही तो फॅक्ट्स देखील मांडतोय, डेटा दाखवतोय, त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याची काळजी वाटते. प्रसार माध्यम असतील, वर्तमानपत्र असतील आणि समाजातले अनेक लोक असतील. आणि अर्थातच मला असं वाटतं, मी महाराष्ट्र सरकारला विनंती करीन की आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने रोहित लढतोय त्याच्यामुळे रोहितला ही सिक्युरिटी द्यावी. त्याची सिक्युरिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी रिव्ह्यू करावी, काय परिस्थिती आहे. कारण वर्तमानपत्र, समाजातले अनेक घटक आणि चॅनल्सवर ह्याच्याबद्दल बोललं जात आहे, त्याच्यामुळे अर्थातच काळजी तर वाटणारच ना. हे बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार. काही काळजी पक्षाची बैठक झाली ज्याच्यामध्ये विलिनीकरणाच्या चर्चांना ब्रेक द्यावा किंवा त्या चर्चा थांबून पक्षवाढीसाठी संघटना मजबूत करण्यासाठी कार्यक्रम आखावे अशा पद्धतीची चर्चा काही झालेली आहे. मी काल त्या मीटिंगला नव्हते, तुम्हाला माहिती असेल ना, तुमच्या मुंबईच्या बीटवाल्यांनी सांगितलं असेल ना, आणि तुमच्या इथल्या बीटवाल्यांनी माझं पुण्यातच काल मीटिंग घेतली, तर ऑब्व्हियसली मी नव्हते त्या मीटिंगमध्ये. ताई, विलिनीकरणाचा जो प्रश्न आहे ना, अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष करायचं आणि अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष करून राज्याचा कारभार ते हाकतील, तुम्ही दिल्लीत असाल, दादा महाराष्ट्रात नेतृत्व करतील, हे सगळं चर्चेत झालं होतं. मग नेमकं प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील यांनी विरोध केला म्हणून हा सगळा विषय रखडला का? आणि जिल्हा परिषद निवडणुकीत तर जवळपास सगळे पक्ष एकत्र आले होते, त्या AB फॉर्मवर ती पण कुठल्या तरी नेत्याच्या सह्याच असतील. रामकृष्ण हरी, त्याच्यावर तटकऱ्यांच्या सह्या आहेत ना त्या AB फॉर्मवर. म्हणून मला वाटतं काल अमोलदादा सविस्तर ह्याच्यावर बोललेले आहेत. त्यामुळे पक्षामधल्या एक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाचं मत, आणि नुसतं मत नाही, जे वास्तव आहे हे अमोलदादा कोल्हेने काल सविस्तर तुमच्या सगळ्या माध्यमांसमोर मांडलेलं आहे. वेगळं मला काही बोलायची
मला गरज आता या क्षणी ही वाटत थेरी नाही. होती का की अमोल कोल्हेंनी प्रदेशाध्यक्ष व्हावा आणि राज्याचं नेतृत्व? आता अमोल दादा बोलले तुम्हाला काय काय आणि सगळ्यांना सगळंच माहिती आहे हो काय त्याच्यात. शेतकऱ्यांची आणि दादांची बैठक झालेली होती त्याचं CCTV असं अमोल कोल्हे म्हणतो ते स्पष्ट का बोलत नाही? ते खोटं बोलतायत ते खरं बोलतायत काय? मी तुम्हाला खरं सांगू का, माझा भाऊ तर गेला, माझा भाऊ गेला, त्याचं दुःख रजित आयुष्यभर कधीच भरून निघणार नाही. आणि आमच्या घरातला कर्ता पुरुष गेला, ज्या पद्धतीने गेला हे आमच्यासाठी प्रचंड अस्वस्थ आणि वेदना देणार आहे. आता कशाला दादाच नाही राहिला हो, काय खरं खोटं बसायचं. हे आमचे संस्कारही नाही आणि आमची पद्धत नाही. आणि ह्याच्यासाठी आमच्यावर जे कौटुंबिक संसार झालेले, आम्ही मराठी माणसं होतो, आम्ही शून्यातून एक विश्व या कुटुंबाने उभं केलं, महाराष्ट्राने साथ दिली, आशीर्वाद दिला. आमचा भाऊच नाही राहिला तर आता काय खरं खोटं बरं करत खरं सांगावं लागेल मला CCTV कशाला, माणसं कशाला, सगळी माणसं नसतं. तो खरं आता सगळ्यांनाच माहिती आहे. आता ते खरं, आता माझा भाऊ गेला ते आता कुणाबरोबर खरं खोटं करत बसू. ताई तुमचं दुःख आहेच, पण दादांची जिम्मेदारी म्हणजे दादांचं प्रेम तुमच्यावर होतं, तुम्ही तेवढं प्रेम करायचं. अनेक जण म्हणतात की त्यांचं स्वप्न होतं, तुम्ही बहीण म्हणून पुढाकार घेऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करावं असं तुम्हाला वाटत नाही का की साहेबांसोबत? कसं आहे की पुढाकाराचा विषयच नाही. हा कसं असतं की आम्हाला एकत्र काम करायची इच्छा कालही होती, आजही आणि उद्याही राहील. याचं कारण असं की दादाचंही स्वप्न होतं कार्यकर्त्यांचं. म्हणजे कालच पुण्याचे काही, पुणे जिल्ह्यातले अनेक ग्रामीण आणि शहरातले कार्यकर्ते सगळे आम्हाला भेटलेले होते. त्यांची इच्छा आहे की असं सगळं झालं पाहिजे. पण मला असं वाटतं या गोष्टीला आत्ता आपण थोडा वेळ पूर्ण विराम देऊया. कारण का हे दुःख आम्हालाही अस्वस्थ आणि दुःख वाटतं की एक तर मी तुम्हाला खरं सांगू का, माझ्यापेक्षा वयाने जे मोठे आहेत, आपल्यापेक्षा 15-20 वर्षांनी जे लोक मोठे आहेत वयाने, अनुभवाने, त्यांच्या विरोधात बोलणं हे माझ्या संस्कारात बसत नाही. त्याच्यामुळे ते काही कोणी म्हणजे आपल्यापेक्षा वयाने, पदानी, अनुभवाने जे 15-20 वर्ष मोठे लोक आहेत, त्यांचं कुठे आता खरं करत बसायचं. भाऊ तर गेला ना माझा, कुणासाठी करायचं. आणि आम्ही राजकारणात कशासाठी आलो? आम्ही राजकारणात सेवा करण्यासाठी आलो, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्हाला. मग ह्या गोष्टी ज्याला बोलायच्या आहेत त्याला बोलू द्या. वास्तव तर माझ्या भावालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे आणि त्या प्रक्रियेत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीलाही वास्तव आहे माहिती आहे. तुमच्याशी मी काही कमी खोटं बोलू शकतो, पण मनाला नाही ना. जे खरं आहे ते खरंच आहे आणि वास्तव आयुष्यभर खरं राहील. पण माझा दादाच आता राहिला नाही, कुठे खरं खोटं वेळ आली करत तर हे वास्तव तुम्ही समोर आणणार का महाराष्ट्राच्या? काही गरज मला वाटत नाही हो त्याची. कारण का माझ्या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी मी लोकप्रतिनिधी आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी त्यांचा आवाज म्हणून मला त्याची सेवा करण्यासाठी त्यांनी मला जी साथ दिली आहे, त्याच्यामुळे त्या कामासाठी त्यांनी मला पाठवलं आहे. ते आता या तुतू मेमेमध्ये पडू आम्ही. जे वास्तव आहे सगळ्यांना माहिती आहे. आज शिवजयंती आहे, अरबी समुद्रातलं जे शिवस्मारक होणार होतं त्याला 10 वर्ष झालं, अजून मुहूर्त मिळाला. मी याच्याबद्दल किती वेळा बोलले तुम्हाला माहितीच आहे. आणि इलेक्शन आलं की तिथे पूजा अर्चा केली जाते असं दिसतंय आणि इलेक्शन झाल्यानंतर कोणी त्याच्याबद्दल एक शब्द काढत नाही. आपल्या सगळ्यांचा अनुभव झालाय. तिथे मला असं वाटतं पहिल्यांदा जेव्हा काय त्यांनी सुरुवात करायचं केलं त्यालाच काहीतरी 5-10 कोटी रुपये खर्च केले होते, मला आठवतंय. तेव्हा आम्ही हा प्रश्न उचलला होता. पण आता मला नाही वाटत त्यांच्या त्या अजेंडावर ते राहिले आता विषय. काही मंत्रालयातलं जे लाचखोरीचं प्रकरण आहे त्याचं एक स्टिंग ऑपरेशन समोर आलेलं आहे. ते जे क्लार्क आहेत ते 50,000 रुपये कामासाठी मागत असल्याचं ते सगळं व्हिडिओ समोर आलेत. असं ते व्हिडिओ समोर आलेत तेही मी चॅनल्सवर पाहिले. पण चॅनलनी स्वतःच त्याच्यात एक फुटनोट लावली आहे की हे खरे आहेत का नाही ह्याची गॅरंटी आम्हाला नाही, असं त्या चॅनलनीच स्वतः खाली फुटनोट. त्याच्यामुळे त्याची काय आहे नाही आहे. आणि मी मागेही बोलले होते की ह्या सगळ्याची उत्तरं मला कसं विचारता तुम्ही? या देशाच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे. कारण का त्या वास्तूचे आणि राज्याचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री आहे. मायबाप सरकार येते तर मायबाप सरकार 6 मजला होम मिनिस्ट्री, ACB कुणाला रिपोर्ट करते? होम मिनिस्ट्रीला. होम मिनिस्टर कोण आहे या राज्याचे? माननीय मुख्यमंत्री. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनीच उत्तर दिलं पाहिजे की नाही अर्थात तपास झालाच पाहिजे ना. माननीय मुख्यमंत्र्यांच्या 6व्या मजल्यावर यांचं 3ऱ्या-4थ्यावर आहे ना, म्हणजे त्या बिल्डिंगमध्ये माननीय मुख्यमंत्री बसतात आणि त्यांचंच डिपार्टमेंट आहे. त्यांच्याच डिपार्टमेंटच्या ACBनी त्यांच्याच स्वतःच्या कॅबिनेटच्या मंत्र्यावर त्याच्याच कॅबिनमध्ये सील केलंय. त्याच्यामुळे हा काय ह्या खिशात त्या खिशाचा विषय नाहीये. तो एकाच प्रक्रियेचा भाग आहे. माननीय मुख्यमंत्री पण त्यांच्याच कॅबिनेट मधला मंत्री आहे.
नाही, आपण ICAOचे मेंबर आहोत, इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनचे संस्थापक सदस्य आहोत. अहमदाबाद विमान क्रॅश संदर्भात सुद्धा जो अहवाल आला होता त्याला उशीर लागला. आता तर थेट इटालियन न्यूजपेपरमधनं त्यांना अनेक पुढे अहवाल द्यावा लागला. अजितदादांच्या संदर्भात सुद्धा अहवालाची जी मागणी होती पुढच्या आठवड्यात, आता 28 तारीख येईल, 1 महिना उजाडेल, अजूनही प्रिलिमिनरी रिपोर्ट DGCA किंवा AIB येत नाही आहे. कुठेतरी या संदर्भातल्या ज्या काही पॉलिसीज ज्या आहेत एअर क्रॅशच्या त्या बदलाव्याशा वाटत नाही. नाही, ह्याच्याबद्दल आम्ही चर्चाही मागितली आणि मी कालही तुम्हाला म्हणले की मी माननीय उद्धवजी, अरविंद सावंतजी, अनिल देसाई आणि काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक आभार मानते की लोकसभेमध्ये तातडीने ह्याच्यावर चर्चा, बाकी सगळे विषय बाजूला ठेवून चर्चा घेतली पाहिजे. हे उद्धवजींची सेना आणि काँग्रेस पक्षाने हा हट्ट धरला होता पार्लमेंटमध्ये, पण आमचं काही ऐकण्यात तिथे आलेलं नाही. आणि त्याच्यामुळे पार्लमेंटमध्ये जे या देशाचं सगळ्यात म्हणजे उच्च हाऊस आहे, जिथे ह्या मोठ्या सिव्हिल एव्हिएशन हे सेंट्रल गव्हर्नमेंटचा विषय आहे, त्यामुळे त्याच्यावर चर्चा व्हावी किंवा ह्याची पारदर्शक इन्क्वायरी व्हावी याची मागणी आम्ही उच्च सदनात म्हणजे लोकसभेत केलेली आहे. आणि याचा फॉलोअप रोहित पूर्णपणे करतोय. आज जयही त्या प्रक्रियेमध्ये लागलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळेच मिळून जे प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या मनात अस्वस्थ करतायत ते त्या दिशेने आपल्याला जोपर्यंत इन्क्वायरी किंवा काय नक्की त्या विमानाचं झालं हे आपण सगळी माहिती आपल्याला पारदर्शकपणे मिळत नाही तोपर्यंत आम्ही सगळे ह्या शोधात राहणार. ताई, पवार साहेबांची तब्येत आता कशी आहे? ते आता कधी खूप बरी. सक्रिय होतील सगळ्या? कारण ते कधी घरी बसलेले एवढे दिवस आम्ही पाहिलेलं नाहीये, महाराष्ट्रानं पाहिलेलं नाहीये. आता कधी सक्रिय होतील? कारण आजपासून त्यांनी घरी अपॉइंटमेंट्स द्यायला सुरुवात केलेली आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत मला वाटतं ते मुंबईला जाऊन सक्रिय होतील. पुढच्या आठवड्यापर्यंत 1-2-4 दिवसात. हिंदीमध्ये सांगा.